नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरात श्रीराम नवमी मिरवणुकी दरम्यान घडलेल्या दगडफेक प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। श्रीरामपूर शहरात श्रीराम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर सय्यद बाबा चौक परिसरात असणाऱ्या मस्जिद व सय्यद बाबा दर्गा परिसरातून जिहादी प्रवृत्तींकडून दगडफेक करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती। मिळालेल्या माहितीनुसार मिरवणूक सुरू असताना सय्यद बाबा दर्गा व मस्जिदवरील उंच ठिकाणावरून रामभक्तांना लक्ष्य करत दगडफेक करण्यात आली। या घटनेत काही रामभक्त जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे। सकल हिंदू समाजाकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली असून ज्या सय्यद बाबा दर्गा परिसरातून श्रीराम भक्तांवर दगडफेक करण्यात आली ती जागा रेल्वे प्रशासनाच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळे संबंधित दर्गा हे अवैध अतिक्रमण असल्याचा आरोप करण्यात येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरातून यापूर्वीही हिंदू समाजाच्या मिरवणुकांवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत। तसेच जिहादींकडून वारंवार मौलाना आझाद चौक आणि वेस्टर्न चौक परिसरात बेकायदेशीर जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातो आणि हिंदू समाजाच्या मिरवणुकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर संबंधित सय्यद बाबा दर्गा व परिसरातील अतिक्रमणावर तात्काळ बुलडोजर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। हा परिसर जिहादी प्रवृत्तींचा अड्डा बनला असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनावर कठोर कारवाईसाठी दबाव वाढवला आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली कारवाई अपुरी असल्याचा आरोप करत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। एवढी मोठी घटना घडूनही स्थानिक लोकप्रतिनिधी शांत का आहेत असा सवालही उपस्थित केला जात आहे। या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे मुख्य आरोपी आणि या घटनेमागील सूत्रधार अद्याप मोकाट फिरत असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे ही घटना पूर्वनियोजित पद्धतीने घडवून आणण्यात आल्याचा आरोप अधिक तीव्र झाला आहे। याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात SIT कडे तपास सोपवण्याची मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात येत आहे। दरम्यान या घटनेत योग्य ती आणि कठोर कारवाई न झाल्यास शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। तसेच मुस्लिम समाजावर बहिष्कार टाकण्यासह त्यांच्या मिरवणुका शहरात काढू दिल्या जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका सकल हिंदू समाजाकडून जाहीर करण्यात आली आहे। या सर्व घडामोडीमुळे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।